बहुत झाल्या भूमीवर हल्ली अजून होणार पुढेही कालावस्थेने त्या प्रत्येक खाचे प्रत निराळे नावरूप मिळत जेणे करून जगतात ओळख त्यांची पटतसे आता चैतन्याप्रत मी तू म्हणणे ना उचित का की जेथे न संभवते द्वैत तेची चैतन्य निश्चये आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगाठाई साची मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते जलमेघ गर्भीचे एकपणे एक साचे अवतरणे भूवरी होता त्याचे भेद होती अनेक जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात जे पडे कूपात तैसीन त्याची योग्यता संतरूप गोदावरी तेथील तुम्ही आहा वारी आम्ही थिल्लर कूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा भावया आणि धुणे मळकट घाटावर तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशू त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे तुमच्या कृपेविण पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशायी सखा लागला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभीषण साधलासे रामराण संतांमुळेच मोठेपणा लागला श्रीहरीसी से मृत्तिका मोल पावतसे पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी थोरांची ती हीच रीती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रह साचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पूर्वा महाराजा ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठण करत्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी हावसान अथवा तया ते आले विमान झाले ते साई पद विलीन कोणासही प्रमाण ही गोष्ट ऐशा उपकारा भावे उत्तीर्ण ऐसे भावी तो अभक्त पूर्ण दृश्यदाने उतराये पण स्वप्नी ही जाण घडेना चिंतामणी देऊ पहाल नित्य चिंता वाढवाल तेणे अचिंत्य दानिया व्हाल उतराई हा बाल निर्णय बरे कल्पतरू ही द्याल गुरुस जाल कराया न्यहाल गुरु निर्विकल्पदानी कुशल उत्तीर्णता होईल का तेणे आता असो या सर्वा परीस गुरुस देऊ पहाल परीस परीस लोहाचे सुवर्ण सरस करील गुरु ब्रह्मरस पाजील
कामधेनु अर्पाल गुरुस उत्तीर्ण मानाल गुरुपकारास कामना वाढवाल असमसाहस निष्काम निरायास दानी गुरु अखिल विश्वामाजील संपत्ती देऊनी गुरुपकार फेडू जे इच्छिती पोटी तेव्हाच नारळ तुझिया करसंपुटी पडला ही गोष्टी त्रिसत्य तुम्ही तरी माझीच मुले फळ जे तुम्हा मुखी लागले तेच तुम्ही मज अर्पण केले समजा मज पावले निश्चित ऐसी जेव्हा झाली समजूत तेव्हाच पुंडली करावाचे चित्त साई मुखीच्या वचने विरमत उद्विग्नता वितळत हळूहळू नारळ गेला झाले निमित्त उपदेशे निवळे उद्विग्न चित्त एवं ते सर्व अहंकार विलसित अभिमान निर्मुक्त निर्दोष एवढेच या कथेचे सार वृत्ती जो जो निरहंकार तो परमार्थी लाहे अधिकार सहज भवपार होईल आता तिसऱ्या भक्ताचा अभिनव श्रवण करा गोड अनुभव दिसेल बाबांचे अतुल वैभव सामर्थ्य गौरव एकसरे वांद्रे नाम तालुक्या माझारी उत्तरेस वांद्रे शहरा शेजारी शांताक्रुज नामक नगरी वसत धुरंधर हरिभक्त सकल बंधू संत प्रेमी निष्ठा जयांची दृढतर श्रीरामी अनन्य श्रद्धा रामनामी नावडे रिकामी उठा ठेव साधी तयांची संसार सरणी तैसी मुलाबाळांची राहणी स्त्री वर्ग ही निर्दोष आचरणी ऋणी चक्रपाणी तेणे तया बाळाराम त्यातील एक विठ्ठल भक्त पुण्यश्लोक राजदरबारी ज्याचा लौकिक आवडता देख सर्वत्र तारीख 19 फेब्रुवारी सन 1878 एका रामभक्ताची उदरी उपजले महीवरी हे रत्न अलंकार पाठारे प्रभू ज्ञातीत प्रसिद्ध घरंदाज घराण्यात सन 1878 आले हे मुंबईत जन्मास पाश्चात्य विद्या पारंगत ॲडव्होकेट पदवी भूषित तत्वज्ञानामाजी निष्णात विद्वान विख्यात सर्वत्र पांडुरंगी अतिप्रेम परमार्थाची आवड परम पितयाचे आराध्य दैवत राम पुत्राचे निजधाम विठ्ठल अवघे बंधू पदवीधर वृत्ती सदैव धर्मपर शुद्ध बीजाचे शुद्ध संस्कार बाळारामावर अपूर्व कोटिक्रमाची मोहक मांडणी सरळ शुद्ध विचारसरणी कुशाग्र बुद्धी सदाचरणी गुण हे अनुकरणीय तयांचे समाजसेवा केली नितांत स्वये लिहिला समाज वृत्तांत संपता हे व्रत अंगीकृत निघाले परमार्थ साधावया त्यातही आक्रमुनी बराच प्रांत भगवद्गीता ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचूनी संपादिले प्रावीण्य त्यात अध्यात्म विषयात नावाजले ते साईंचे परमभक्त सन 1925 ब्रह्मीभूत अल्पवयात अल्प तच्चरित परिसावे तारीख 9 माहे जून 1925 सन इहलोकी यात्रा संपवून विठ्ठली विलीन हे झाले एप्रिल 1912 साली पाहून दिन एक बरा संत दर्शना साई दरबारा बंधू धुरंधरा योग आला शिर्डीस बाबुलजी ज्येष्ठ सहोदर घेऊन वामनराव बरोबर दर्शन घेऊन 6 महिन्या अगोदर आनंदाने परतले तयांचा तो गोड अनुभव अनुभवाया इतर सर्व दर्शन लाभ जोडाया अभिनव बाळारामादी तव गेले हे येण्याचे आधीच देख आज माझे दरबारचे लोक येणार आहेत येथे अनेक
बाबा अवघ्या देखत बोलले, परिसूनी ऐसी प्रेमाची वार्ता, धुरंधर बंधूंस अति विस्मयता, शिर्डीस येण्याचे कोणा न कळविता, बाबास ही वार्ता कळली कैसी. पुढे साई पाहोनी दृष्टी, धावोनी चरणी घातली मिठी, हळूहळू चालल्या गोष्टी, सुखसंतुष्टी सर्वत्र. शिवाय पाहुनी मंडळी आली, निघाली बाबांची वचनावली, पहा ही दरबारची माणसे आली, येणार म्या म्हटली होती ती. आणि पुढे भाषा बाबांची, शब्दे शब्द ऐका ती साची, तुमची आमची 60 पिढ्यांची, ओळख पूर्वीची आहे बरे. बाळा रामादी बंधुजन, सकळ ही ते विनय संपन्न, उभे सन्मुख कर जोडून, राहिले श्री चरण लक्षित. श्री साईंचे दर्शन होता, बाळा रामादी सर्वांचे चित्ता, सोल्लास अनिवार प्रेमावस्था, आल्याची सार्थकता वाटली. अश्रुपूर्ण झाले नयन, कंठ रोधिला बाष्पे करून, रोमांच उठले सर्वांगावरून, आले दाटून अष्टभाव. पाहोनी बाळा रामाची अवस्था, उल्हास साईनाथांचे चित्ता, बोलू लागले तया समजता, उपदेश वार्ता प्रेमाच्या. शुक्ल पक्षाची या चढत्या कला, तेणे परी भजे जो मजला, धन्य जेणे मनोधर्म आपुला, निशेष विकला मदर्थ. दृढ विश्वास धरोनी मनी, प्रवर्ते जो निज गुरु भजनी, तयाचा ईश्वर सर्वस्वे ऋणी, पाहीन कोणी वक्त्रतया. वायान दवडिता अर्धघडी, जयासी हरिगुरु भजनी आवडी, तया ते देतील सुख निरवडी, भव पैलथडी उतरतील. परिसोनिया ऐसे वचन, सर्वा नेत्री आनंद जीवन, चित्त झाले सुप्रसन्न, अंतःकरण सद्गदित. साई वाक्य सुमन माळा, अवघी वंदोनी घातली गळा, तेणे आनंद झाला सकळा, कारण उमाळा भक्तीचा. असो हे पुढे वाड्यात आले, भोजनोत्तर थोडे विसावले, तिसरे प्रहरी पुनश्च गेले, लोटांगणी आले बाबास. बाळाराम विनय संपन्न, करू लागले पादसंवाहन, बाबांनी चिलीम पुढे करून, ओढावयास खूण केली. मग ती चिलीम प्रसाद म्हणून, समयी नसता कष्टे ओढून, पुन्हा बाबांचे हाती देऊन, केले अभिवंदन सद्भावे. बाळारामास भाग्याचा दिन, लाभला पहा तैपासून, त्यांची दम्याची व्यथा जाऊन, पूर्ण समाधान जाहले. दमा न 1-2 दिवसांचा, विकार पूर्ण 6 वर्षांचा, कानात मंत्र सांगावा जैसा, चिलमीचा तैसा तो प्रभाव. झुरका एक चिलमीचा मारुनी, परत केली सविनय नमुनी, दमा जो गेला तैपासुनी, उठला न परतोनी केव्हाही. मात्र मध्ये एके दिवशी, बाळारामास उठली खासी, परम विस्मय तो सर्वांसी, कळेना कोणासी कारण ते. मागूनी याची करिता चौकशी, बाबांनी निजदेह त्याच दिवशी, ठेविला हे कळले सर्वांसी, कोणही भक्तांसी दाखविली. बाळारामास ठसका जे दिवशी, तेच दिवशी बाबा देहासी, झाले समर्पिते अवनीसी, कोणही तयासी दिधली की. तेव्हापासून पुनश्च त्यांसी, कधीही आमरण उठली न खासी, या चिलिमीच्या अनुभवासी, विसरका कोणासी होईल. असो तो दिवस गुरुवारचा, त्यातची चावडी मिरवणुकीचा, तेणे द्विगुणित आनंदाचा, स्मरणीय साचा त्या झाला. 8पासून 9पर्यंत बाबांसन्मुख अंगणात, टाळ मृदुंगांची या तालात,
भजन रंगात था